नमस्कार मित्रो, तुम्ही शेतकरी आहात का किंवा शेतीपूरक व्यवसायाच्या शोधात तुम्ही आहात का? जर असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. ॲग्रो टुरिझम हा बिझनेस कसा करावा हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि सखोल माहिती जाणून घ्या. 1-1.5 एकर एकरच्या परिसरात शेती असताना देखील लोक व्यवसाय करतायत हा. आणि शेतकऱ्यांनी डेफिनेटली या बिझनेसकडे यावं. तुम्ही म्हणाल की 100 शेतकरी आहेत तर 100च्या 100 ॲग्रो टुरिझम सुरू केलं तर ते चालू शकेल का? पूर्ण वेळ त्यात असा मानसिकरित्या गोवला गेलो होतो की मला माझ्या स्वप्नांचा विसर पडला. त्याचा पुढचा टप्पा होता की शेती करणं, कन्व्हेन्शनल ॲग्रिकल्चर करणं. ते आपण ज्यांच्याकडून घेतो त्यांची विश्वासार्हता काय, त्यानंतर मग एका चांगल्या कार्यक्रमाचा खेळ व्हायला वेळ लागत नाही. त्यात तुम्हाला तुमचा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे शेतीचा तोच युटिलाइज करायचा आहे. त्यात तुम्हाला वेगळं असं काही करायचं नाहीये. नमस्कार सर. नमस्कार विजेंद. सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना तुम्ही एक थोडक्यात परिचय तुमचा द्या. माझं नाव प्रशांत सुधाकर जोशी. माझं शिक्षण तसं मी इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंडचा. वयाचे साधारण 15 वर्ष मी सिमेन्स या जर्मन MNCत काम केलं. सेल्समध्ये होतो. शेतीचं पॅशन होतं. त्यात खास करून ॲग्रो टुरिझम नॉन कन्व्हेन्शनल ॲग्रिकल्चरचं एक पॅशन होतं. त्यातून 2016 साली एक देवगिरी ॲग्रिकल्चर व्हेंचर्स म्हणून एक बिझनेस चालू केला, ज्यात आम्ही मुख्यत्वे घरोघरी ऑर्डरनुसार ताज्या भाजीपाला फळं पुरवण्याचं काम करत होतो. आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणजे ॲग्रो टुरिझम सुरू करण्याचा प्लॅन होता. त्याप्रमाणे हा एक प्रोजेक्ट सुरू झाला. आधी आम्ही 2-3 पार्टनर्स होतो. त्यानंतर ते दोघं बाहेर पडलेत आणि मी आपला कंटिन्यू केला आणि देवगिरी ॲग्री टुरिझम सेंटर याने ऑर्गनाइज बिझनेस चालू केला हा, ज्यात मुख्यत्वे ॲग्रो टुरिझमचं थर्ड पार्टी हे जे मॉडेल आहे ते मी रन करतो. ओके. आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर एवढे वर्ष तुम्ही पब्लिक सेक्टरमध्ये काम केलं. या सगळ्यांमध्ये तुम्हाला याची प्रेरणा कुठून मिळाली? प्रेरणा तशी लहानपणापासूनच होती. वडिलांचा उद्योग ॲग्रिकल्चरशी संबंधितच होता. ओके. तर त्यातून एक ती ॲग्रिकल्चर संदर्भात, शेती संदर्भात एक उपजत ती जाणीव एक होती. ती एक अफेक्शन देखील होतं. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला असताना माझा प्रोजेक्ट जो होता तो खास करून डायरेक्टली ॲग्रिकल्चरशी रिलेटेड होता. त्यातून ते आणखी पाळमुळं रोवली गेलीत. मधल्या काळात सहज नोकरी मिळाल्यामुळे हे विसर पडला होता, परंतु पुन्हा मित्रपरिवार तसा भेटत गेला आणि पुन्हा ती जी खाली गाडली गेलेली स्वप्न होती ती पुन्हा नव्याने वर आलीत आणि यातून ती सुरुवात झाली. म्हणजे तुमचं असं म्हणता येईल की तुम्ही कॉलेजच्या जी लाईफ होती त्यामध्ये तुम्हाला मित्रपरिवारांमध्ये तुमचा असं शेतीविषयक थोडीशी प्रेरणा होती. खास करून पोस्ट ग्रॅज्युएशनला असताना, MTechला असताना. ओके. हे प्रोजेक्ट देखील शेती संदर्भातच मिळत गेला आणि त्यानंतर त्याची बीजं रोवत गेलीत. पण नंतर सिमेन्समध्ये जॉईन झाल्यानंतर, आधी L&T त्यानंतर सिमेन्समध्ये जॉईन झाल्यानंतर खास करून सेल्समध्ये असल्यामुळे पूर्ण वेळ त्यात असा मानसिकरित्या गोवला गेलो होतो की मला माझ्या स्वप्नांचा विसर पडला होता. परंतु नंतर प्रोफेशनल लाईफमध्ये काही मित्र असे भेटत गेलेत कॉलनीमध्ये की त्यांच्या रूपाने ती स्वप्न पुन्हा नव्याने जागवता आलीत मला. ओके. कसा होता तो, म्हणजे तेव्हाचा प्रसंग कसा होता जेव्हा तुम्ही तो कम्फर्ट झोन सोडून तुम्ही एवढी मोठी रिस्क घेतली? फॅमिली प्रेशर, वाईफ, मुलं किंवा आई वडील या सगळ्यांची एक जी रिस्पॉन्सिबिलिटी असती, या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आणि एकीकडे स्वप्न कसं डील केलं तुम्ही तेव्हा? तसा मी याबाबतीत फार नशिबान आहे. मला फॅमिली प्रेशर असंच काही नव्हतं. माझ्या आई वडिलांनी नेहमीच मला सपोर्ट केला, मानसिकदृष्ट्या देखील आणि आर्थिकदृष्ट्या देखील. त्यानंतर माझी पत्नी देखील ती सुविद्या आहे, ती वकील आहे. तिचा देखील माझ्या स्वप्नांना नेहमी पाठिंबा राहिला, माझ्या या प्रोजेक्टला नेहमी पाठिंबा राहिला. जे काय मी उद्योग केलेत, करत आलोय आणि करतोय त्याला देखील तिचा नेहमी सशक्त पाठिंबा राहिला. ओके. जेव्हा देवगिरी हा बिझनेस तुम्ही चालू केला, देवगिरी ॲग्रो टुरिझम, याची सुरुवात तुम्ही कधी केली? तुम्ही म्हटलात की तुम्ही पहिले 3 पार्टनर होते, मग तेव्हा डायरेक्टली हुरडा वगैरे ह्या गोष्टी होत्या की काही वेगळं होतं? नाही, प्रथम हुरडा पार्टीची सुरुवात नव्हती झाली. प्रथम 2016 साली माझ्या एका पार्टनरसोबत देवगिरी ॲग्रिकल्चर व्हेंचर्स नावाने आम्ही घरोघरी फळे भाजीपाला पोहोचवण्याचा व्यवसाय सुरू केला. म्हणजे शेतावरती तुम्ही पिकवायचे आणि संभाजीनगरला घरोघरी. हो. त्याचा पुढचा टप्पा होता की शेती करणं, कन्व्हेन्शनल ॲग्रिकल्चर करणं. त्यातून जे यील्ड निघणार आहे ते ॲक्च्युली कस्टमर्सला देणं आणि त्यातून पुढचा टप्पा होता ॲग्रो टुरिझमचा.
हो. अशा प्रकारे ही सुरुवात झाली. पण कालांतराने ॲक्च्युली कन्व्हेन्शनल ॲग्रिकल्चर मागे पडलं माझं आणि नॉन कन्व्हेन्शनल ॲग्रिकल्चर म्हणजे खास करून हुरडाबाटी ॲग्रोटुरिझम हा बिझनेस पुढे नेला मी आणि तो खूप चांगला यशस्वी देखील झाला. हो, आपण पुढे त्यावर चर्चा करूच. पण मला पुन्हा म्हणजे तो बिझनेसही मला तुमचा जाणून घ्यायचा आहे. तो प्रॉफिटेबल बिझनेस होता की थोडंसं म्हणजे असं लॉस वगैरे या गोष्टी त्यामध्ये बघायला मिळाल्या? येस, डेफिनेटली तो बिझनेस प्रॉफिटेबल होता. कारण कसं आहे, भाजीपाला फळं ही प्रत्येक घरोघरी लागणारे पदार्थ आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा निर्माण होतो की प्रत्येक घरोघरी लागणारे हे पदार्थ असून देखील ते आपण ज्यांच्याकडून घेतो त्यांची विश्वासार्हता काय, हा एक फार मोठा प्रश्न आहे. हो. आज आपण बघतो बरेचसे भाजीपाला फळंवाले, त्यांचे अवतार कसे असतात, ते कुठून आलेले आहेत हे देखील आपल्याला बऱ्याच वेळी ज्ञात नसतं. ठीक आहे, काही लोक नशिबान असतात की त्यांचे वर्षानुवर्षे भाजीपाला फळंवाले ठरलेले असतात, ते त्याप्रमाणे तिथे फेरी घालत असतात. परंतु खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात बऱ्याच घरांसमोरचा हा प्रश्न आहे की त्यांना भाजीपाला फळं नको त्या लोकांकडून विकत घ्यावे लागतात आणि त्यांची विश्वासार्हता हा नेहमी हा प्रश्न असतो. तर त्या मार्केटमध्ये डेफिनेटली खूप मोठा स्कोप होता. आणि कर्मधर्म संयोगाने आम्हाला माणसं देखील चांगली भेटत गेलीत आणि लोक जुळत गेलीत, बिझनेस वाढत गेला आणि डेफिनेटली त्या बिझनेसमधून चांगले पैसे शिल्लक राहत होते. तुम्ही जो भाजीपाल्यांचा बिझनेस होता तो ऑर्गॅनिक करायचे की पेस्टिसाइड्स वगैरे यूज करायचे तेव्हा? ऑर्गॅनिक हा आमचा प्लॅन होता डेफिनेटली. पण लेट मी बी ऑनेस्ट, आम्ही ऑर्गॅनिक सप्लाय करत नव्हतो. आमची एकच विश्वासार्हता ही होती की आम्ही चांगल्या शेतकऱ्यांकडून भाजीपाला फळांची खरेदी करत होतो. ज्यांचे जमिनी आम्हाला माहिती आहेत, ज्यांच्या पाण्याचे स्रोत आम्हाला माहिती आहेत, अशा शेतकऱ्यांकडून आम्ही खरेदी करायचो आणि त्याप्रमाणे आम्ही पुढे आमच्या कस्टमर्सला द्यायचो. कारण आज बरेचसे आपण व्हिडिओज वगैरे बघतो की शेतीसाठी कुठल्या प्रकारचा भाजीपाला फळं वगैरे पिकवण्यासाठी कुठल्या प्रकारचे लोक पाणी वापरतात, कशा प्रकारच्या जमिनी असतात. तर ते आम्ही डेफिनेटली इन्शुअर करत होतो की येणारी फळं भाजीपाला कुठल्या शेतकऱ्यांकडून येतोय आणि त्या चांगल्या क्वालिटीचा भाजीपाला फळं आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचतात. ओके. असा प्रॉफिटेबल बिझनेस रन करत असताना सुद्धा तुम्ही ॲग्रो टुरिझमकडे वळण्याचा निर्णय का घेतला? ॲग्रोटुरिझम हा आमच्या पुढचा प्लान टप्पा होताच. प्लान फेजच होता. म्हणजे आधी येस येस आम्ही व्यवसायाचे प्लान फेजेस तयार केले होते. त्या फेजेस मध्ये आम्ही चालत होतो आणि त्याप्रमाणे ॲग्रिटुरिझम हा आमचा तिसरा टप्पा होताच. ओके. त्याप्रमाणे आम्ही पुढे सरकलो. आणि जेव्हा ॲग्रो टुरिझमचं तुम्ही प्लॅनिंग केलं, देवगिरी ॲग्रो टुरिझम, यामध्ये तुम्ही म्हणजे हुरडा पार्टी हा एकच सेक्शन आहे की या व्यतिरिक्त पण काही आहेत? म्हणजे सध्या हुरडा पार्टी हा एकच सेक्शन आहे. त्यात अनेक प्लान होते, पण काळाच्या ओघात ते प्लान्स काही ना काही इतर प्रायोरिटीजमुळे मागे पडलेत. परंतु हुरडा पार्टी हे आम्ही तेव्हा जे सुरू केलं होतं ते आजही सक्षमपणे तेवढ्याच फायदेशीर ते आम्ही चालवतो. आणि हुरडा पार्टीचं देवगिरी हुरडा पार्टी हे तुम्ही कोणत्या साली चालू केलं नेमकं? 2017. आणि जो कोविड फेज होता, हो, त्यामध्ये कसं सर्व्हाइव्ह केलं मग? कोविड फेज सर्वांसाठी चॅलेंजिंग होता, माझ्यासाठी जे एकट्यासाठीच नव्हता. खूप साऱ्या प्रस्थापित व्यवसायांना देखील बरेच सारे चॅलेंजेस आणि नुकसान फेस करावं लागलं. सुदैवाने 19-20 मध्ये आमचा सीझन संपल्यानंतर कोविड फेज चालू झाला आणि कोविडचे रिलॅक्सेशन्स जसे इम्प्लिमेंट झाले तसा आमचा पुढचा सीझन सुरू झाला. आणि त्या काळात कोविडचा सीझन तसा म्हणाल तर आम्हाला फायद्याचा ठरला, कारण लोक बरीचशी घरी होती, मुलं घरी होते. त्यामुळे लोकांना बऱ्याच वेळी प्रश्न होता की बाहेर आउटिंगला कुठं जायचं, जी जागा प्रशस्त असेल, जिथे फारसा सोशल कॉन्टॅक्ट नसेल, आणि त्याचा आम्हाला डेफिनेटली फायदा मिळाला. म्हणजे कस्टमर्सच्या ज्या गरजा होत्या कोविड मध्ये, शांत प्लेस, शहरापासून थोडं दूर, प्रशस्त, जिथे कमीत कमी लोक असतील. आणि कोविड नंतर एक असं जाणवलं का की लोक जास्त हेल्थ कॉन्शियस झालेत किंवा ॲग्रो टुरिझमकडे जास्त वळत आहेत? डेफिनेटली कोविड नंतर लोक हेल्थ कॉन्शियस झालेत. म्हणजे माझं ऑब्झर्वेशन असं होतं की आपल्याकडे भारतात अजूनही 50 ते 60% लोक जेवताना देखील हात फक्त नावाला धुतात. तर कोविड नंतर तो कॉन्शियसनेस डेफिनेटली आला लोकांमध्ये. बाकी मग हेल्थ हॅबिट्सकडेही लोक खूप सारे कॉन्शियस झाले आहेत, हे देखील माझं ऑब्झर्वेशन आहे. त्या फेजमध्ये कोविडचे पेशंट्स डिटेक्ट झाले किंवा काही कोविडचे प्रिकॉशन्स घ्यावं लागले, प्रशासनाकडून काही पाबंद्या आल्या, असं काही झालं तेव्हा कोविडच्या काळात? डेफिनेटली कोविड पिरियडमध्ये आम्ही जे शासनाने गव्हर्नमेंटने प्रोटोकॉल्स आखून दिलेले होते ते पूर्णपणे आम्ही पाळत होतो. जशी आम्ही आमच्या
जे एकूण आमची कॅपॅसिटी आहे त्याच्या 50% कॅपॅसिटीज यूज करत होतो. त्यानंतर आमचे सगळे एम्प्लॉईज आम्ही देखील सगळे मास्क वापरत होतो. वारंवार सॅनिटायझेशनची काळजी घेत होतो. ठिकठिकाणी सॅनिटायझेशनची फॅसिलिटी आम्ही प्रोव्हाइड केलेली होती आणि एकंदर बाकी हायजीन रिलेटेड सगळी काळजी आम्ही घेतच होतो. कोविडचा दुसरा टप्पा मात्र आमच्यासाठी खूप पेनफुल ठरला, ज्यात बरेच सारे रेस्ट्रिक्शन्स आलेत आणि तो डेफिनेटली मात्र एक ट्रबलसम टाईम होता. ओके. आणि या सगळ्या याच्यामध्ये एम्प्लॉईज, आता तुम्हाला एवढी मोठी प्रॉपर्टी ऑर्गन मॅनेज करण्यासाठी खूप मॅनपॉवर लागतो. हो, कोविडच्या वेळी तोही उपलब्ध होत नसेल. कोविडच्या वेळी मॅनपॉवर उपलब्धतेचा प्रश्न डेफिनेटली होता, कारण शासनाचे अतिशय क्रिटिकल नियम होते तेव्हा, त्यामुळे तो फेज डेफिनेटली चॅलेंजिंग होता. पण उपलब्ध मॅनपॉवरमध्ये आम्ही लोकांना सर्व्हिस करू शकलो. माझा एक प्रसंग सांगतो चर्चेमध्ये. कोविडच्या सिच्युएशनमध्ये आम्ही पण बरेचसे बिझनेस केले. आमची ही टीम बिझनेस करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला सरळ घरून ताकीद होती, सर सिलामत तो पगडी 50, घराच्या बाहेर निघायचंच नाही, अशी स्ट्रिक्ट वॉर्निंग आम्हाला तेव्हा होती. याच्यानंतर मी तुमचा हुरडा पार्टी सेंटर व्हिजिट केला अगदी 2 दिवसांपूर्वीच. हो. तर तिथं भरपूर गोष्टी आहेत की ज्या सिटीमध्ये उपलब्ध असतात आणि सिटीतल्या लोकांना त्या लागतात, ज्याने माणसाचं मन ओढल्या जातं तुमच्या फार्मकडे. जसं की रेन डान्स म्हणता येईल. त्यानंतर तुम्ही ते गवऱ्यांवरती भाजवलेला हुरडा पर्यटकांसमोर, त्यांच्यासमोर तो तयार होतो, त्यांच्यासमोर तो येतो. चटण्यांचे वेगवेगळे प्रकार, जिलेबी वगैरे ह्या त्या फूड आयटम्स. त्यानंतर लहान मुलांसाठी भरपूर गोष्टी मी तिथं बघितल्या. एक एक आपण पुढे चर्चा करूच. पण मग हे सगळं प्लॅनिंग कसं केलं की ह्या गोष्टी आहेत, ह्या करायच्याच आहेत, आणि कसं चॅलेंजिंग होतं तेवढा परिसर उपलब्ध करून देणे, त्या गोष्टी प्रत्येक वाईज सेक्शन वाईज डिवाइड करणे आणि तसं मॅन पॉवर वगैरे मॅनेज करणे, कसं चॅलेंजिंग होतं सुरुवातीचा एकदम काळ? ॲक्च्युली मला तसं बॅकग्राऊंड चांगलं होतं. भले हुरडा पार्टी हा बिझनेस माझ्यासाठी नवीन जरी असला तरी मी देशभरात फिरलेलो असल्यामुळे बरेच सारे वेगवेगळे प्रोजेक्ट्स बघितलेले होते. अगदी टिपिकल हुरडा पार्टी नाही, पण ॲग्रो टुरिझममधले वगैरे काही वेगळे प्रोजेक्ट्स बघितलेले होते. ॲग्रो टुरिझम सुरू करण्याआधी सकाळचा एक पुण्याला प्रोग्राम असतो ॲग्रो टुरिझम संदर्भात, ट्रेनिंग संदर्भात. तो एक मी अटेंड केलेला होता, त्यामुळे विषय असा डोक्यात क्लिअर होता. त्यानंतर त्याच्यासोबतच ग्राहकांसाठी, येणाऱ्या पाहुण्यांसाठी मनोरंजनाची, लहान त्यांच्या मुलांसाठी मनोरंजनाची काय व्यवस्था असावी हा देखील एक कन्सेप्ट डोक्यात क्लिअर होता. त्याप्रमाणे ती व्यवस्था सगळी केली. एक प्रारूप त्याचं डोक्यात पक्क होतं की आपल्याकडे येणारे जे पाहुणे आहेत त्यांना दिवसभर मनोरंजन करणं, त्यांचा एक दिवस आपल्याकडे छान जाईल, एक छान अनुभव ते घेऊन जावेत. तो एक आराखडा, ते जे आर्किटेक्चर होतं ते एक डोक्यात क्लिअर होतं. त्या हिशोबाने ती सगळी व्यवस्था मी करत गेलो. तुम्ही प्लॅन करताना प्रत्येक असं एज ग्रुपला इंडिव्हिज्युअली टार्गेट करून तुम्ही प्लॅन केले होते का? म्हणजे 25 वर्षा खालच्यांसाठी ह्या गोष्टी असाव्यात, 25 पासून तर 30, 35, 40 पर्यंतच्या लोकांसाठी या गोष्टी असाव्यात. माझ्या एज मधले लोक तर जास्त फूडी असतात, आम्हाला जास्त फूड पाहिजे की एक वेगवेगळं चटकदार काहीतरी खायला, ते तुमच्याकडे 100% मिळतं. असं एज ग्रुपनुसार तुम्ही प्लॅनिंग केलं होतं? तसं म्हणता येईल. प्रत्येक वयोगट तिथे एंगेज होईल अशा हिशोबानेच सगळ्या ॲक्टिव्हिटीज, सगळ्या मेनू वगैरे आम्ही त्याप्रमाणे डिझाईन केला आणि डिलिव्हर करतो. ओके. कधी कस्टमरने अशी मागणी केली का की तुम्ही नॉनव्हेज पण अवेलेबल करा आमच्यासाठी? खूप साऱ्या इन्क्वायरीज असतात नॉनव्हेजसाठी, परंतु तो डोक्यात विषय पक्का होता की आपल्याला इथे नॉनव्हेज, मद्यपान, धूम्रपान या गोष्टी कुठल्याही परिस्थितीत अलाउ करायच्या नाहीये. हा, म्हणजे एक असंही असू शकतं, म्हणजे नॉनव्हेज जर अलाउ केलं तर मग लोक ड्रिंक वगैरे. एक्झॅक्टली. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हातात हात घालून चालतात. आणि त्यानंतर मग एका चांगल्या कार्यक्रमाचा खेळ व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे तर डोक्यात आयडिया अगदी क्लिअर होती की आपल्याला इथे या प्रकारच्या गोष्टी अलाउ करायच्या नाहीयेत. खास करून फॅमिलीज इथे निर्धोकपणे याव्यात, निर्भयपणे याव्यात. अगदी चांगल्या मोठ्या घरच्या लेकीबाळी सुद्धा अगदी निर्भयपणे आमच्याकडे येतात, एकट्या दुकट्या येतात. आणि आजपर्यंत आमचे प्रयत्न आहेत, आमचं विजन आहे, एकही त्या प्रकारचा दुर्दैवी प्रसंग आजपर्यंत आमच्याकडे ओढवलेला नाही आहे. मी ज्या दिवशी मी आलो तुमच्याकडे, मी त्या दिवशी म्हणजे माझा सिम्पल प्लॅन असतो की ज्याही बिझनेसशी आपण समजा इंटरव्ह्यू घेणार आहे, आम्ही ग्राउंड लेवलला जाऊन आधी रिव्ह्यूज वगैरे कस्टमर्सला भेटणार, रिव्ह्यूज घेणार,
त्या दिवशी मला सगळेच रिव्ह्यू, ऑनेस्टली सगळेच रिव्ह्यू चांगले आले, ज्या वाईट रिव्ह्यू कोणाचा काही आला नाही. त्या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट कळाली की आम्ही जेव्हा एक्झिट चालू होता तेव्हा सर्वजण संध्याकाळच्या वेळी सर्वजण नाचत नाचत एक्झिट करत होते, गाणे चालू होते, सर्वजण नाचत होते, पूर्ण एक ग्रुप आलेला होता मोठा, म्हणजे त्यांचा कम्फर्ट झोन खराब होणार नाही अशी सुविधा तिथं दिसते. तर हे सगळं एक कोणाला कोणापासून त्रास नको, ही गोष्ट तुम्ही कसं मॅनेज करता? एकंदर तशी वातावरण निर्मिती करतो आम्ही की जे एक फॅमिली, दुसरी फॅमिली, तिसरी फॅमिली, चौथा ग्रुप, पाचवा ग्रुप यांचा एकमेकांना इंटरफेरन्स देखील होणार नाही आणि ते सोबत एन्जॉय देखील करतील, एकमेकांचा त्रास देखील होणार नाही त्यांना. त्याप्रमाणे ती सगळी व्यवस्था आम्ही ठेवलेली आहे, जेणेकरून प्रत्येकजण आपली प्रायव्हसी देखील एन्जॉय करू शकेल. प्रशस्त परिसर आहे, प्रायव्हसी मेंटेन करत कुठली फालतूगिरी नको अशा प्रकारे ती सगळी व्यवस्था आहे. आणि आमची माणसं देखील कॉन्शियस असतात, जेणेकरून सगळीकडे लक्ष राहील आणि प्रत्येकाला आपली एक स्पेस एन्जॉय करता यावी, त्याच्यासोबतच दुसरा कुणाला त्रास देखील व्हायला नको. ओके, आता थोडंसं बिझनेस मॉडेलकडे येतो मी तुमच्या. तुम्ही जो हुरडा यूज करता एवढ्या कस्टमरसाठी तुम्हाला भरपूर प्रमाणात, म्हणजे पर डे, विकेंडला तर वेगळंच समीकरण असेल, विकेंडला तुम्हाला किती हुरडा लागतो आणि वीकडेजमध्ये किती लागतो आणि तो तुम्ही अवेलेबल कसा करता तिथे? मोठ्या प्रमाणात हुरडा लागतो आम्हाला. बाकी हुरड्याची उपलब्धता जी आहे ती आम्ही इतर बरेचसे शेतकरी आहेत जे परिसरात किंवा इकडे आपल्या पुणे रोडला गंगापूर, नरसापूर वगैरे त्या भागात, त्या शेतकऱ्यांची आमचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलेलं असतं. ओके. काही फार्म्स आम्ही स्वतः कल्टिवेट करतो आणि त्याप्रमाणे आम्ही हुरड्याची आमची गरज जी आहे ती पूर्ण करतो. तो पूर्ण तुमचा परिसर किती एकर्सचा आहे? तो टोटल एकूण 52 एकरचा परिसर. 52 एकरचा. त्यामध्ये मला वाटतं काही प्लांटेशन वगैरे मेजर आम्ही फळबाग केलेली आहे. ती आमची जी जमीन आहे ती फळबागेस योग्य जमीन आहे. ओके. हुरडा पिकवण्यास ती जमीन फार योग्य नाही, त्यामुळे माझे इतर 2 शेत आहेत तिथे आम्ही हुरडा पिकवतो आणि बाकी मग इतर शेतकऱ्यांशी आमचे करार केलेले असतात, त्याप्रमाणे त्यांच्याकडून आम्ही. आता मी बघितलं तिथे तुम्ही फ्रुट्स वगैरे पण अवेलेबल असतात, तर मग ते तुमच्याच याच्यात फ्रुट्स असतात, आमच्याच बागेतले फ्रुट्स असतात. ओके. म्हणजे एक हुरडा हा एक तुमचा प्रॉफिटेबल आहेच. या व्यतिरिक्त तुमचं फ्रुट्स वगैरे हा एक फळं वगैरे विक्री नाही करत आम्ही तिथे. मग ते फक्त जे येणारे आमचे पाहुणे आहेत, ओके, त्यांना आम्ही उपलब्ध तिथे खाण्यासाठी करून देतो. फळं विक्री करणं हा तिथं आमचा उद्देश नसतो. म्हणजे तुम्ही जे पॅकेज प्रोव्हाइड करता, मला विचारायचं असं की तुम्ही जे पॅकेज प्रोव्हाइड करता त्या पॅकेजमध्येच हुरडापासून जेवणापासून सगळ्या गोष्टी तुम्ही इन्क्लुडिंग ठेवता? हो. म्हणजे फ्रुट्स वगैरे सगळंच त्यात असतं? हो, सगळं जेवण आणि वगैरे सगळं त्यातच येतं. आणि जर एखादा सगळं झाल्याच्या नंतर जर एखाद्याला हुरडा वगैरे आपल्यासोबत घेऊन जायचं असेल तर मग त्याने काय करायचं? जनरली आम्ही हुरडा विक्री, किरकोळ विक्री करणं हा आमचा तिथं उद्देश नसतो. कोणी खास विनंती केली तर आम्ही उपलब्ध करून देतो, परंतु तो आमचा मूळ उद्देश नाही तिथे. जर एखाद्याने मागितला, ज्याला विनंतीनुसार आम्ही करून देतो उपलब्ध. आणि चटणीज वगैरे ते तर नाही, चटण्या वगैरे नाही आम्ही, कारण तो तर तुमचा जी खास मसाला. येस. चटण्या वगैरे विक्रीच्या भानगडीत आम्ही शक्यतो पडत नाही, कारण कसं होतं, मॅनेजमेंट एक थोडं क्रिटिकल होऊन बसतं, त्यामुळे चटण्या विक्री किंवा किरकोळ हुरडा विक्री करणं हा आमचा तिथे कधी उद्देश नसतो. ओके. हे सगळे तुम्ही जे फूड आयटम्स वगैरे डिझाईन करतात, केलेत समजा, तर ते फूड आयटम्स तुम्ही वीकडेज नुसार वेगवेगळे असतात, वीकेंडला काही स्पेशल असतं की एक फिक्स? शक्यतो मेनू फिक्स यासाठी असतो की येणारे पाहुणे रोजचे वेगळे असतात. हो, एकच जण पुन्हा येणार नाही. वीकेंडला आणि वीकडेज मध्ये काही फरक आम्ही करतो काळानुसार, लोकांच्या संख्येनुसार वगैरे, किंवा काही ग्रुपच्या काही खास डिमांड्स असतील, मोठे ग्रुप असतील तर त्याप्रमाणे आम्ही काही कस्टमायझेशन करतो. ओके. तुम्ही सुरुवातीला बोलताना बोललात की तुमचा बिझनेसचा 3रा फेज म्हणजे देवगिरी ॲग्रो टुरिझम होतं. मग याचा 4था फेज काय? याचा 4था फेज लवकरच समजेल सर्वांना. ॲग्रो टुरिझमशी रिलेटेडच आहे का? पार्टीमध्ये काहीतरी ॲग्रो टुरिझम मध्ये काहीतरी सरप्राईज येऊ शकतं का? येस, ॲग्रो टुरिझम संदर्भातच, पण तो थोडा एक वेगळेपणा असेल डेफिनेटली. ओके. हे तुम्ही जेव्हा चालू केलं ते वेगळेपणच होतं आमच्यासाठी. माझ्यापूर्वी इथं त्या व्यवसायात लोक होते, नव्हते अशातला भाग नाही. मी कधी म्हणणार नाही की मी या बिझनेसमध्ये इथं पायोनियर असतो, परंतु मी माझ्या व्यवसायाला खूप सारं वेगळंपण दिलं.
जे प्रस्थापित होते त्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने आम्ही मांडणी केली. ओके. एक आमची डेफिनेटली खासियत होती. आणि यामध्ये तुम्ही उंट सवारी असेल, घोडा सवारी असेल, या राईड्स तुम्ही अवेलेबल केल्या आहेत तिथे. या व्यतिरिक्त तुम्ही लहान मुलांसाठी मला वाटतं ते रेल्वे गाडी आहे. हो, बरीच सारी मनोरंजनाची व्यवस्था आहे. हो. आता पुढच्या फेजमध्ये आणखी बऱ्याच साऱ्या गोष्टी त्यात बघायला मिळतील. म्हणजे नेक्स्ट सीझन मध्येच प्लॅन करा. नेक्स्ट सीझन मध्ये. ओके. आणि या सगळ्यांचं तुम्ही वीकडेज आणि वीकेंडला काय पॅकेज म्हणजे कसं असतं तुमचं? आम्ही जनरली मी तरी माझ्या बिझनेसमध्ये वीकडेजसाठी वेगळं पॅकेज, वेगळी किंमत आणि वीकेंडला वेगळी किंमत अशी फसवेगिरी करत नाही. मी याला फसवेगिरी म्हणतो. तशी करत नाही. जनरली आता सध्याच्या काळात या सीझनमध्ये आम्ही 800 रुपये प्रति व्यक्ती चार्ज करतो. 800 रुपये मोठ्यांना आणि 500 रुपये लहान मुलांसाठी. मुलांचं वयोगटही ठरलेलं असतं. मी वय वर्ष 5 पूर्ण असतील त्या मुलांचेच पैसे घेतो 5 ते 12 पर्यंत. इतर ठिकाणी तुम्हाला तो स्लॅब बराच म्हणजे अगदी लोक 2 आणि 3 वर्षांच्या मुलांचे देखील पैसे घेतात. आम्ही तशी जनरली हे करत नाही. आमचं उद्दिष्ट हे असतं की लोकांनी भरभरून यावं, छान आनंद घ्यावा, एक छान अनुभव आमच्याकडून घेऊन जावा आणि तो आनंद, तो अनुभव आयुष्यभर कॅरी करावा. कारण माझ्यासाठी जरी रोजची गोष्ट असली तरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी, कस्टमर्ससाठी तो एक विशेष दिवस असतो. हो. आणि मी आमच्या सगळ्या टीमला देखील नेहमी त्याच तत्वावर काम करायला सांगतो की बाबा, आपल्यासाठी हे रोजचं काम आहे, येणाऱ्या पाहुण्यांसाठी हे रोजची गोष्ट नाही आहे. त्यांच्यासाठी हा एक विशेष दिवस असतो आणि त्यांनी आपल्या इथून एक छान उत्तम अनुभव घेऊन जावा, हेच आपलं नेहमी प्रिन्सिपल ठेवायचं, हे तत्व ठेवायचं, या तत्वावर आपल्याला काम करायचं. आणि माझी टीम खरोखर त्याच तत्वावर काम करते. आता सध्या किती लोकांची टीम आहे तुमची? माझ्याकडे एक गरजेनुसार माणसांची उपलब्धता कमी जास्त होत असते. कारण बरेचसे जे कामं करणारी माणसं आहेत ते आजूबाजूच्या परिसरातलेच अल्पभूधारक शेतकरी किंवा शेतमजूर अशा वर्गातली लोक आहेत. तर त्याप्रमाणे गरजेप्रमाणे वीकडेजमध्ये गर्दी कमी जास्त असते. ते त्यांच्या कामांच्या प्रायोरिटीज प्रमाणे येणं जाणं करत असतात. त्यामुळे कामगारांची संख्या कमी जास्त होत असते. ओके. आता हे बिझनेसशी रिलेटेड झालं, पण आता ॲग्रो टुरिझम हा टॉपिक जर आपण पकडला, इन फ्युचर तुम्ही ॲग्रो टुरिझमला कसं बघता? ॲग्रो टुरिझम हे फार तसं आय वुड से एक ॲश्युअर्ड बिझनेस आहे शेतकऱ्यांसाठी. कारण तुम्हाला शेती करताच एक सोबत एक छोटंसं रेस्टॉरंट चालवतात. बरोबर. एक साईड बिझनेस चालवतात. त्यात तुम्हाला तुमचा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे शेतीचा तोच युटिलाइज करायचा आहे. त्यात तुम्हाला वेगळं असं काही करायचं नाहीये. पण तुम्हाला खास करून स्वच्छता राखायची आहे, तुम्हाला लोकांशी छान वागायचं आहे, म्हणजे डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून वागायचं आहे, जेणेकरून लोक तुमच्याशी चांगले जोडले जातील. चांगलं द्या, चांगल्या मनाने द्या, लोक येतील तुमच्याकडे. आणि एक खात्रीशीर उत्पन्न मिळतं शेतकऱ्यांना. आपण बरेच सारे दुर्दैवी प्रसंग ऐकतो की या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. याचं कारण बऱ्याच वेळी हे आहे की एक शाश्वत उत्पन्नही बऱ्याच शेतकऱ्यांना मिळत नाही. तर छोट्या प्रमाणात का होईना, अगदी म्हणजे तुम्ही म्हणाल की 100 शेतकरी आहेत तर 100च्या 100 ॲग्रो टुरिझम सुरू केलं तर ते चालू शकेल का? हो, डेफिनेटली चालू शकेल. कारण आज शहरात खूप साऱ्या लोकांना या वेगळ्या करमणुकीची गरज आहे. आणि टिपिकल रेस्टॉरंट्सला लोक वैतागलेले असतात. तर लोक या प्रकारे काही ना काही ऑपॉर्च्युनिटीज बघत असतात जिथे जाऊन ते एक पूर्ण दिवस घालवू शकतील किंवा काही काळ घालवू शकतील किंवा अगदी संध्याकाळचं चांगल्या ठिकाणी जेवायला जाऊ शकतील अशा शेतामध्ये. तर अशा प्रकारे असे उपक्रम राबवता येऊ शकतात. आणि शेतकऱ्यांनी डेफिनेटली या बिझनेसकडे यावं आणि एक 4 चांगले पैसे त्यांना शेतकऱ्यांना मिळू शकतात. खास करून काय होतं, छोटे शेतकरी त्यांच्या घरातले 4 लोक जर कामं करणारे असतील तर त्यांना आणखी चांगले पैसे दिसू शकतात. आज आमच्या सारख्यांसाठी आम्ही पूर्णपणे परावलंबी आहोत एक प्रकारे. तर ज्या शेतकऱ्यांची स्वतःची घरातली 4 लोक काम करतायत, राबतायत, तेव्हा त्यांना डेफिनेटली चांगले पैसे मिळू शकतात यातून. आणि शेतीवरचं, पारंपरिक शेतीवरचं जे डिपेंडन्सी आहे ती बऱ्यापैकी डायव्हर्ट होऊ शकते. तर शेतकऱ्यांनी मॅक्सिमम या व्यवसायाकडे, कृषी पर्यटनाकडे यावं. त्यात प्रत्येक जण आपला एक स्वतःचा टच या व्यवसायाला देऊ शकतो. हो, कारण प्रत्येकाची संकल्पना, प्रत्येक माऊलीच्या, प्रत्येक गृहिणीच्या हाताला एक वेगळी चव असते. हो, अगदी म्हणजे तुमच्या घरात देखील म्हणाल तर तुमच्या आईने आज जी भाजी केलेली आहे त्याची चव आज जी आहे तीच उद्या वेगळी असणार आहे. तर ते वैविध्य प्रत्येक घरात असतं, प्रत्येक गृहिणीच्या हाताला असतं. तर त्या अनुषंगाने देखील तुम्ही तुमच्या ग्राहक बांधू शकतात आणि एक शाश्वत उत्पन्नाचा सोर्स शेतकरी क्रिएट करू शकतात. तर नक्कीच फायद्याचा व्यवसाय. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या व्यवसायाकडे वळावं
ज्यांना कुणाला मार्गदर्शनाची गरज असेल माझ्याकडे निर्भीडपणे यावं. मी अगदी खोलायपणाने तुम्हाला सगळं मार्गदर्शन करायला तयार आहे. हा माझ्या शेतकरी बांधवांना संदेश आहे. आणि मला तर असं वाटतं की ॲग्रो टुरिझम हे मागच्या 5-6 वर्ष झालं कोविड पासून जास्त बूस्ट झालंय. त्या आधी 4-5 वर्षांपासून समजा ॲग्रो टुरिझम एक कन्सेप्ट आपल्याकडे जस्ट नवीन आली होती. मला वाटतं ॲग्रो टुरिझमची तर फक्त सुरुवात आहे. इथून पुढे खूप मोठं माउंट एव्हरेस्ट ॲग्रो टुरिझम बघेल. नक्कीच. कारण प्रॉफिटेबल बिझनेस आहे, शुअरली प्रॉफिट आहे आणि प्रॉफिटेबल बिझनेस. आणि लोकांना जे पाहिजे दगदगीच्या रोजच्या धावपळीतून एक शनिवार रविवार सॅटर्डे संडेचा एक सुखद प्रवास, सुखद आनंद त्यांना पाहिजे तो तिथे मिळतो. नक्कीच. आता महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाने देखील जे पर्यटन संचालनालय आहे आपल्या इथे संभाजीनगर शहरात विजय जाधव म्हणून संचालक आहे. जाधव साहेबांच्या प्रयत्नाने देखील बऱ्याच शेतकऱ्यांना प्रेरणा मिळालेली आहे आणि बरेच शेतकरी या मार्गावर चालत आहेत. पण तरी मी अजूनही म्हणेल की अजूनही आपल्या देशात किंवा आपल्या राज्यात किंवा आपल्या परिसरात ॲग्रो टुरिझम कृषी पर्यटन हा जो उद्योग आहे अतिशय बाल्यावस्थेत आहे. अजून खूप पुढे जाण्यासाठी खूप प्रचंड स्कोप आहे. आणि यांचे विजय जाधव सरांसारखे जर मार्गदर्शक असतील, पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन यांचा आणखी सपोर्ट असेल तर डेफिनेटली पुढे अधिकाधिक उत्तम चांगले तुम्हाला कृषी पर्यटन केंद्र बघायला मिळतील. आणि शेतकऱ्यांनी या विषयाकडे लक्ष द्यावं, या विषयात लक्ष घालून या व्यवसायाची सुरुवात करावी, तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं. शासन त्यांच्या परीने प्रयत्न करतच आहे, पण स्वतःची एक विल पॉवर फार गरजेची आहे. 4 दिवस थोडं नुकसान झालं म्हणून लगेच त्यातून मागे फिरणं हा कधी पर्याय नसतो. कुठलाही व्यवसाय सुरू केल्यानंतर, हा व्यवसाय देखील सुरू केल्यानंतर काही दिवस तुम्हाला असं वाटू शकतं की नाही आता म्हणावा तसा नफा होत नाही, पण तसं वाटतं तो गैरसमज ठरतो. कन्सिस्टन्सी जर ठेवली तर डेफिनेटली या व्यवसायात चांगले पैसे होऊ शकतात. यासाठी मिनिमम किती एकर्स ऑफ लँड रिक्वायर्ड आहे असं म्हणतात? अशी काही गरज नाहीये. मी आता जुन्नरकडे काही शेतकरी बघितलेत की ते अगदी 1-1.5 एकर जमिनीतून देखील सुरुवात केलेली आहे त्यांनी. म्हणजे ते हॉटेल टाईप केलं असेल त्यांनी की ॲग्रो टुरिझम? येस. 1-1.5 एकर एकरच्या परिसरात शेती असताना देखील लोक व्यवसाय करतायत. हा अभ्यास केलं तर 1.5 एकरामध्ये चालू होऊ शकतं. येस, नक्कीच होऊ शकतं. फक्त तुमच्या विल पॉवरची गरज आहे, इच्छाशक्तीची गरज आहे. मला करायचं हे ठरवलं तर तुम्ही करू शकता. सर, आमच्यासारखे तरुण मंडळी ॲग्रो टुरिझमला एक फ्युचर म्हणून बघू शकता का? नक्कीच बघू शकतात. आज शासन देखील सपोर्ट करतंय या गोष्टींसाठी. तुम्हाला तुमच्या ॲग्रिकल्चर जे मॅनेजमेंट कोर्सेस आहेत त्यात देखील ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट नावाने MBA कोर्सेस वगैरे आहेत. त्यानंतर सकाळसारख्या काही संस्था आहेत ज्या यात मार्गदर्शनाचं काम करतायत, प्रशिक्षणाचं काम करतायत. त्यानंतर तुम्ही आमच्यासारख्या जे उद्योजक ऑलरेडी जे एस्टॅब्लिश्ड बिझनेस, फायदेशीर बिझनेस चालवत आहेत त्यांना तुम्ही भेटी देऊन त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकतात. माझ्या मते मार्गदर्शन मागायला कधी लाजायला नको. बरेचसे लोक त्यात लाजतात. जोपर्यंत तुम्ही मदत मागत नाही तोपर्यंत उत्तर नाहीच असतं. त्यामुळे तुम्ही मदत मागा. मिळालं तर चांगलंच आहे ना, जर मागितलंच नाही तर उत्तर नाहीच आहे. आणि दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकाय. एक्झॅक्टली. जे एस्टॅब्लिश्ड बिझनेसेस आहेत, जे यशस्वी उद्योजक आहेत त्यांना तुम्ही सुरुवातीच्या काळात डेफिनेटली कॉपी करू शकतात आणि त्यानंतर तुमचा हवा तर स्वतःचा टच देऊ शकतात. ॲटलिस्ट माझ्यासारख्या लोकांनी जे काही केलं आहे, आम्ही कसे उभे राहिलो, त्यातून तुम्ही बरेच सारे धडे घेऊ शकतात आणि ॲटलिस्ट तुम्ही हे तर शिकू शकतात की काय करू नये. बरोबर. काय करायचं हे तर तुम्हाला समजेलच, पण काय करू नये हे देखील समजतं, जेणेकरून तुम्ही तुमचा तोटा कमीत कमी करून तुमचा उद्योग लवकर नावारूपाला आणू शकतात, फळद्रूप करू शकतात. तर नक्कीच मी तरुणाईला सांगेल, खास करून ज्यांचं शेतीचं मजबूत चांगलं बॅकग्राऊंड आहे, ज्यांना चांगली शेती आहे, त्यांनी नक्कीच या व्यवसायाकडे उतरावं. खास करून तरुण वर्गाने छोट्या मोठ्या नोकऱ्यांच्या मागे न लागता तुमची शेती आहे तर शेतीविषयक जे हे व्यवसाय आहेत, खास करून कृषी पर्यटन, तर डेफिनेटली मी सांगेन की मित्रांनो, जा तुम्ही पुन्हा शेतीकडे वळा, पुन्हा शेतीपूरक हे जे व्यवसाय आहेत कृषी पर्यटनासारखे त्याकडे वळा आणि जे यशस्वी उद्योजक आहेत या क्षेत्रातले त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि तुमचे चांगले उद्योग उभे करा. तुम्ही एक वाक्य बोललेत ना की सुरुवातीला हे माहिती पाहिजे की काय करायचं नाही, आणि नवीन बिझनेस मध्ये तेच होतं, काय करायचं यावरती फोकस असतो आणि त्यात ज्या गोष्टी करायच्या नाही त्या होऊन जातात. एक्झॅक्टली. त्या बऱ्याचशा नवीन उद्योजकांकडून याच गोष्टी होतात
यासाठी मी बऱ्याच वेळी सांगतो जे तरुण उद्योजक आहेत की जे यशस्वी उद्योजक आहेत त्यांना कॉपी करा ना. तुमचा टच द्या डेफिनेटली. कॉपी करा म्हणजे अगदी एक्झॅक्टली ए टू ए कॉपी करण्याची गरज नाही किंवा त्यात तुम्ही तुमचं वेगळेपण देऊ शकतात, पण कमीत कमी त्यांनी यशस्वी होण्यासाठी जे काही केलंय तिथं डेफिनेटली तुम्ही कॉपी करू शकता. तुम्ही डेफिनेटली त्यांचं प्रॉडक्ट कॉपी करू नका, त्यांचे आयडियाज कॉपी करू नका, पण ते यशस्वी होण्यासाठी त्यांनी जे काही प्रवास केला आहे तो तर डेफिनेटली तुम्ही कॉपी करू शकता, जेणेकरून तुमचा सुरुवातीला होणारा तोटा किंवा चुका या टाळल्या जातील. बरोबर आहे. मी तुमच्याकडे ना एक चुलीवरच्या भाकरी आणि गावरान एकदम ठेचा वगैरे या गोष्टी बघितल्या. ही संकल्पना कशी आली? म्हणजे ह्या गोष्टी तर माझ्या घरचे तर असेच की त्यांना या गोष्टी जर दिसत असतील तर ते इथून मुंबईला जातील या गोष्टी खायला. म्हणजे हा धडा मला सकाळच्या प्रशिक्षणातून मिळाला. 2017 साली मी जुलै 2017 सकाळचा एक ट्रेनिंग वर्ग केला होता आणि तेव्हा ते आम्हाला जुन्नरला आमंत्रण कृषी पर्यटन म्हणून आहेत, जाधव म्हणून त्याचे मालक आहेत, त्यांच्या इथं व्हिजिटला घेऊन गेले होते आणि तिथं मी तर जाधवांचं ते सगळं किचन वगैरे बघितलं होतं आणि तेव्हा मी ठरवलं होतं की आपल्याला मॉडर्न किचन नको आहे. आपल्याला किचन हे असं घरगुती ग्रामीण पद्धतीचं किचन हवं आहे आणि घरगुती ग्रामीण पद्धतीचंच जेवण देण्याचा प्रयत्न करायचा, जे काय आता लोक हरवलेत त्यांच्या घरातून. तुमच्याकडून आज आम्हाला भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्यात. होपफुली आमच्या प्रेक्षकांनाही भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. ॲग्रो टुरिझमकडे बघण्याचा तुम्ही आमचा व्ह्यू चेंज केलाय थोडा. एक रिस्की बिझनेस वाटायचा, तो आज जरा थोडा सॉफ्ट वाटतोय. रिस्क असेल त्यात, डेफिनेटली कुठल्या बिझनेसमध्ये रिस्क असतेच, पण एक बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू तरी आज चेंज झाला. माझ्या मते कृषी पर्यटन व्यवसाय यात इतर व्यवसायांच्या मानाने खूप कमी रिस्क आहे. फक्त तुम्हाला तुमचं व्यवसायाचं योग्य मार्केटिंग करता येणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या की कसं मार्केटिंग करायचं, काय करू नये, काय करावं, यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या. आमच्यासारख्या लोकांकडे तुम्ही येऊ शकतात मदत मागण्यासाठी, जेणेकरून आम्ही आमचे तुम्हाला अनुभव शेअर करू शकतो. आणि तुम्ही नेहमी बघितलं असेल की जे लोक ऑलरेडी एका सर्टन याच्यापर्यंत पोहोचलेले आहेत, ते नक्की त्यांची ही इच्छा असते की माझ्यासारखा दुसरा निर्माण व्हावा, मला कॉम्पिटिशन निर्माण होऊ नये असं ते कधीच म्हणत नाही. बऱ्याचशा यशस्वी उद्योजकांशी तुम्ही बोलून बघा, ते त्यांचा अनुभव शेअर करण्यासाठी, त्यांचे धडे शेअर करण्यासाठी ते नेहमी उत्सुक असतात. ते बऱ्याच वेळी राखून ठेवत नाहीत. आजचं काही बिझनेस ट्रिक्स असतील टिपिकल, ती गोष्ट वेगळी आहे, परंतु नवीन पिढी जर कोणी उद्योगात उतरत असेल तर त्यांना ते खुलेपणाने मार्गदर्शन करतात. मी माझ्या प्रेक्षकांना सांगेन, सगळ्या शेतकरी पुत्रांना, शेतकरी बांधवांना सांगेन की तुम्हाला काही माझ्या मार्गदर्शनाची आवश्यकता वाटली तर या तुम्ही माझ्याकडे. मी तुम्हाला खुलेपणाने मी जे काही शिकलो, जे गेल्या 10 वर्षात मी जे काही चुका केल्यात त्याही मी तुम्हाला सांगेन. काय करावं, काय करू नये, मार्केटिंग संदर्भात काय काळजी घ्यावी ते देखील मी तुम्हाला सांगेन. प्रेक्षक जर ज्यांना कोणाला प्रशिक्षण घ्यायचं असेल ते तुम्हाला डायरेक्टली फार्मवरती नाही भेटू शकत? नक्की येऊन भेटू शकतात. 100% सर. मी स्वतः येणार आहे. आणि मी खात्री देतो की तुम्ही या माझ्याकडे. मी तुम्हाला डेफिनेटली एक उत्तम वाट डेफिनेटली दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि माझी खरोखर प्रामाणिक इच्छा आहे की कृषी पर्यटन या व्यवसायात माझ्यासारखे इतरही उद्योजक तयार व्हावेत आणि शेतकरी बांधवांना एक चांगलं उत्पन्नाचं साधन मिळावं आणि त्यांनी यातून 4 पैसे चांगले कमवावेत. आणि शेतकरी पुत्रांना इतर ठिकाणी कुठं बारीक सारीक नोकऱ्या करण्यासाठी फिरण्याची वेळ येऊ नये. थँक्यू सर. तुमचं हे मार्गदर्शन आम्हाला खूप मूल्यवान आहे आज आमच्यासाठी. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, मी या सॅटर्डे संडे तुमच्याकडे येतो या गोष्टीवरती मार्गदर्शन घेण्यासाठी, कारण आम्ही एक पुढचा फेज म्हणून याकडे बघू शकतो. आणि तुम्ही जे बोललात ना की तरुणांनी काय काय केलं पाहिजे किंवा काय काय नाही करायला पाहिजे, खास करून काय करायचं ते मला माहिती आहे, पण काय चुका नाही झाल्या पाहिजे ते मी तुमच्याकडून शिकून घेईल. आज तुम्ही या चर्चेत सहभागी झालात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद अभिजित. वैचारिक कट्टाचं मी देखील ऋणी आहे, आपण मला बोलण्याची संधी दिलीत. आणि आशा करतो की तुमचा फेज 3 पर्यंत आज तुम्ही आला आहात. फेज 4 तुमची येईल लवकरच आणि आम्हाला पुन्हा संधी मिळेल तुमच्यासोबत एक पॉडकास्ट करायची, नवीन माहिती, नवीन बिझनेस विषयी माहिती आमच्या प्रेक्षकांना तुमच्याद्वारे शेअर करण्याची आणि लवकरच संधी मिळेल अशी आशा करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.